खरं तर माझ्या मित्राचा मुलगा अरमान इतका सुंदर बोलला, मला खूप त्याचं कौतुक वाटलं. कारण सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचं काम करणारी पुढची पिढी इथं सज्ज आहे. अरमान असेल, आमचा आतिश असेल की आमचा कुलदीप असेल, आमची पुढची पिढी रेडी आहे. मला एवढंच सांगायचं आहे, अशोक चव्हाणांना पाडायचं ना सगळ्यांना. काय दुमत आहे का कोणाचं? ज्याला नाही पाडायचं त्याने हात वर करा. एकाने हात वर करा ज्याला नाही पाडायचंय. अशोक चव्हाण आणि बीजेपीला पडायचं का? मग अशोक चव्हाणांची ए टीम कोण आहे? भाजप आहे, कमळ आहे. बी टीम कोण आहे? अरे जय भीम तर हृदयात आहे रे, रक्त फाळलं तरी जय भीम आहे, तू काळजी करू. बी टीम कोण आहे? कब्बशी. कब्बशीचा संस्थापक कोण आहे? मराठवाडा जनहित पार्टी ज्यानं रजिस्ट्रेशन करून आणली. मी वकील आहे. रजिस्ट्रेशन मध्ये नंबर कोणाचं, नाव कोणाचं माहित आहे? कोणाचं आहे? अमर राजूरकरचं नाव आहे. ज्यांनी धर्माबाद आणि बिलोली या दोन्ही नगर परिषदेला भाजपला तिथे विरोधात वातावरण असताना ही जनहित पार्टी पुढे केली का नाही? आणि ते निवडून आल्या सगळे कोणाच्या घरी गेले? नगरसेवक अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन सत्कार करून आले का नाही? उद्या कब्बशीवर जे कोणी निवडून, एखादा जरी निवडून तर येणारच नाही हो, ब्रह्मदेव खाली, सूर्य जरी खाली आला तरी येणार नाही निवडून कोणी, पण पडले तरी दुःख व्यक्त करायला कुठे जाणार आहेत? अशोक चव्हाणच्या घरी कब्बशीचे लोक. कारण त्या कब्बशीचा संस्थापक कोण आहे? कब्बशीचा फाउंडर मेंबर कोण आहे? तर अमर राजूरकर आहे. कब्बशीचं रजिस्ट्रेशन मराठवाडा जनहित पार्टीचं रजिस्ट्रेशन अमरनाथ राजूरकरच्या नावानं आहे. मी पूर्ण काढले. कोणाला माहिती नसेल तर माझ्या घरी या, मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट देतो. अमरनाथ राजूरकरची पार्टी आहे मराठवाडा जनहित पार्टी. का काढली? कारण अशोक चव्हाणांना तोंड काळं करावं लागलं, त्याच्या नावानं कोणी मतदान द्यायला तयार नाहीये. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नावानं कोणी मतदान द्यायला तयार नाही, आणि म्हणून त्याला वेगवेगळे सोंग घेऊन वेगवेगळ्या आघाड्या करून त्याने ते नाटक करणं चालू आहे. म्हणून कब्बशीला मतदान म्हणजे परत अशोक चव्हाणलाच मतदान आहे, हे ध्यानात ठेवा. त्यांनी 5,000 रुपये मताला देऊ द्या की 10,000 रुपयाला देऊ द्या. प्रशांत भाऊ आमचे म्हणालेत की घ्या, कारण आमचे प्रशांत भाऊ खंबीर उमेदवार आहेत. तिकडे माझा छोटा भाऊ राहुल सोनसळे खंबीर उमेदवार आहे, इकडे माझा आतून छोटा भाऊ कुलदीप राक्षस मारे खंबीर उमेदवार आहे, आणि इकडे माझे मोठे भाऊ जानीभाई सुद्धा उमेदवार आहेत. हे लक्षात ठेवा. हे 4 मजबूत उमेदवार इथे दिलेले आहेत आम्ही. आणि तुम्हाला मुद्दामून सांगतो की अशोक चव्हाणांचा पक्ष आहे बीजेपी. दुसरा पक्ष कोणता आहे? अशोक चव्हाणांची बी टीम कोण आहे? कब्बशी बी टीम आहे. सी टीम कोण आहे? राष्ट्रवादी. अजित पवार कुठे बसलाय? फडणवीसच्या मांडीला मांडी लावून तिथं बसलाय की नाही सरकारमध्ये? राष्ट्रवादीला मतदान म्हणजे परत बीजेपीला. शिवसेनेचं शिंदे गटाचं कोण आहे? शिंदे गट कुठं आहे? बीजेपी सोबत बसलाय. शिंदेला मतदान म्हणजे परत बीजेपीला. म्हणजे कमळाला मतदान बीजेपीला, कब्बशीला मतदान बीजेपीला, शिवसेना बाणाला मतदान बीजेपीला, घड्याळी मतदान बीजेपीला. अरे बीजेपीला नेस्तनाबूत करणारा कोणता पक्ष आहे? तर वंचित बहुजन आघाडी आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकर, आणि त्याला साथ देत आहे काँग्रेस. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की या भाजपच्या आणि अशोक चव्हाणांच्या सगळ्या सत्तेला पूर्णपणे पाणी पाजण्यासाठी फक्त एकच आघाडी आहे. आता माझे सगळे 2-3 मित्र म्हणले, अशोक चव्हाणांची मुलगी काहीतरी म्हणली की नांदेडचा बाप अशोक चव्हाण आहे. बरोबर आहे ना? मी सहमत आहे. अशोक चव्हाण आहे बाप. कोणाचा बाप आहे? कोणाचा बाप आहे? इथल्या गटरामध्ये नालीमध्ये पैसे खाणाऱ्यांचा बाप अशोक चव्हाण आहे. हा, 500 कोटीचे टेंडर करून भ्रष्टाचार करणाऱ्याचा बाप अशोक चव्हाण आहे. इथल्या गुंड मवालींचा बाप अशोक चव्हाण आहे. इथल्या सगळ्या सामान्य जनतेला लुटणारे मवाली आणि डाकू लोकांचा बाप अशोक चव्हाण आहे. इथल्या चेले चपाटे या जनतेला लुटणाऱ्यांचा बाप अशोक चव्हाण आहे. इथल्या जनतेचा आणि सर्वसामान्यांचा बाप, या संविधानाचा बाप फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, दुसरं कोणी नाही बांधवांनो. आणि म्हणून इथल्या चोरांचा बाप अशोक चव्हाण, हे ते सत्य आहे. कारण त्यांची मुलगी बोलता बोलता थोडं सांगता आलं नाही, तिला नांदेडच्या म्हणायच्या ऐवजी नांदेडच्या चोरांचा बाप म्हणायची विसरली बिचारी. म्हणून तुम्हाला एकच सांगणार आहे बांधवांनो
की या अशोक चव्हाणांना हरवण्यासाठी आता नांदेडमध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही. या नांदेडला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल, या नांदेडच्या प्रत्येक भागामध्ये आरोग्य सेवा न्यायची असेल, या नांदेडच्या प्रत्येक गल्ली बोहळ्यामध्ये सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था करायची असेल, कारण शिक्षणाचा बाजार करणारे सगळे चेले चपाटे त्यांचा बाप अशोक चव्हाण आहे. शिक्षणाचं सगळं महागाईकरण केलेलं आहे. इथल्या सर्वसामान्य लोकांना आरोग्य न देता मोठमोठ्या दवाखान्यामध्ये लुटणारे जे डॉक्टर आणि मोठमोठे दवाखाने आहेत त्यांचा बाप अशोक चव्हाण आहे. म्हणून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडी पाहिजे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बदलायची असेल तर वंचित बहुजन आघाडी पाहिजे. या ठिकाणी बेरोजगारांना हाताला काम द्यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता विनंती करतो, श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांचं एक विजन आहे. या नांदेड शहरामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांची एक ब्ल्यूप्रिंट तयार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी इतका विद्वान व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नाही. फक्त त्यांना संधी देणं गरजेचं आहे. मी तुमच्या इथल्या सगळ्यांना बांधवांना म्हणतो की आज आपल्या मजबूत ताकदीनिशी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आपण 4 उमेदवार निवडून आपण त्यांना गिफ्ट देणार आहेत का? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना 4 नगरसेवक निवडून देऊन आपण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे उभी करणार आहेत का? ताकद हात वर करा आणि जोरात बोला. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं मधल्या हृदयाच्या देठातून बोला. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं.